सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर बघूया त्या ॲक्ट्रेस नागिणीचा माणूस धावत येऊन काय म्हणाला ते. बाईंनी मास्टर विश्वासला आपल्या रावटीत बोलावलं आहे. इतरांच्या दृष्टीनं ही एक मोठी मानाची गोष्ट होती. नागिणी देवीच्या जवळ जायला मिळावं एवढ्यासाठी ज्याची त्याची धडपड असे. तिच्याशी 2 शब्द बोलायला मिळाले. फार काय, तिनं रागावून एखादी शिवी दिली तरीसुद्धा आपलं नशीब उघडलं असं समाधान त्यांना वाटे. नागिणी देवीने बोलावताच गोट्याने धावत सुटायला पाहिजे होतं अशी त्यांची समजूत. पण बोलवायला आलेल्या माणसाला गोट्यानं सांगितलं, यायची इच्छा नाही माझी असं सांग तुझ्या मालकिणीला. असं काय करतोस मास्टर विश्वास, प्रद्युम्न प्राणनाथ म्हणाले. एवढ्या बाई बोलवतायत तर जाऊन ये ना. माझं त्यांच्याकडं कसलंच काम नाही, आणि काम नसलं तरी त्यांच्याकडे जाण्यात आनंद वाटेल असंही त्यांच्यामध्ये काही नाही. उलट त्यांच्याकडं पाहताच मला चीड येते, आणि मी जवळ गेलो तर माझ्या तोंडून एखादा वावगा शब्द निघण्याचा संभव आहे. तो त्यांना खपायचा नाही. मग कशाला जा. त्यांचं माझ्याकडे काही काम असेल तर त्यांनी का येऊ नये माझ्याकडे. गोट्याच्या या स्पष्ट जबाबाने सर्वजण चकित झाले. त्याचा जबाब जसाच्या तसा बाईला कळला तर ती रागावेल आणि गोट्याला तरी काढून टाका, नाहीतर मी तरी निघून जाईन अशी तंबी देईल असं भय त्यांना पडलं. चित्रपटाचे काम अद्यापी पुरं व्हायचं होतं आणि दोघांपैकी एकालाही वगळता येणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून असिस्टंट डायरेक्टर बाईच्या नोकराला म्हणाले, अरे बाईंना जाऊन सांग मास्टर विश्वासची तब्येत आता ठीक नाही, बरं वाटल्यावर तो येईल. पण गोट्या म्हणाला, असं खोटं सांगायचं मुळीच कारण नाही. माझी तब्येत अगदी झकास आहे, पण बाईंना भेटायची माझी इच्छा नाही. नोकराकडून हा सर्व प्रकार नागिणीला कळला. क्षणभर ती संतापली. आतापर्यंत झेलला जाणारा आपला शब्द एका छोट्या छोकऱ्याने असा धिक्कारावा हे तिच्या गर्विष्ठ मनाला कसं खपावं. पण स्वतः फटकळ असलेल्या माणसाला दुसऱ्याचा फटकळपणाही आवडतो. पहिला राग ओसरल्यावर गोट्याचं वर्तन नागिणीला कौतुकास्पद वाटलं. मंडळींची जेवणे पुरी होत आली होती. इतक्यात टॉर्पेडो नागिणी तेथे येऊन दाखल झाली. मास्टर विश्वास, माझं काम आहे तुमच्याकडं, म्हणून मी स्वतः चालले. बोला, काय हवं आहे तुम्हाला? थोडं बोलायचं आहे, पण तुमच्या एकट्याबरोबर. पलीकडच्या झाडाखाली बसूया, येता? चला. आपलं न ऐकणाऱ्या माणसाला नागिणीने चोप दिल्याची उदाहरणं मंडळींना माहीत होती. बाजूला नेऊन ही गोट्यावर सुद्धा तो प्रयोग करील अशी शंका येऊन एक माणूस गोट्याला हलकेच म्हणाला, सांभाळून, ही बया मारकट आहे. भिवू नका, मला मारील तर तीही मार खाईल, गोट्या म्हणाला. झाडाखाली जाऊन बसल्यावर नागिणीनं गोट्या कोण, कुठला, काय करतो इत्यादी गोष्टी विचारल्या आणि गोट्याने त्यांची मोजकी उत्तरे दिली. नंतर तिनं विचारलं, माझी तुला चीड येते असं मगाशी तू म्हणालास म्हणे, का रे? घाणेरड्या गोष्टी करणाऱ्या कोणत्याही माणसाची मला चीड येते. माझ्या कोणत्या घाणेरड्या गोष्टी दिसल्या तुला? कितीतरी. तुम्ही सिगरेट ओढता, दारू पिता असं इथली माणसं बोलतात. मोऱ्या मुत्र्या हुंगत फिरणाऱ्या लोकांच्या खरकट्या थाळ्या चाटणाऱ्या कुत्र्यांना कुरवाळून तुम्ही त्यांचे मुकेही घेता. या काय निर्मळ गोष्टी झाल्या? आमच्या वहिनींना बिडी सिगरेटची घाण जरासुद्धा सोसत नाही. परवा आगगाडीच्या डब्यात गाढव लोकांनी बिड्यांचा धूर भरला तर वहिनीचं डोकं ठणकायला लागलं. आमच्या आजीला कुत्रं अंगणातून सोप्यावर आलं तरी खपत नाही, पण या गोष्टी सोडल्या तरी दुसऱ्या याहून वाईट गोष्टी तुम्ही करता आहात. सांग तरी त्या कोणत्या ते? माझ्या चुका मला दाखवितच नाही कोणी. तुम्ही परदेशी गोष्टीत पैसे उधळता. तुमचे कपडे, तुमचा चेहरा, त्याचे सजवायचे रंग, तेल, मलम, साऱ्या गोष्टी अस्सल विलायती आहेत. आमचे मास्तर म्हणतात, देशहिताचं दुसरं मोठं कार्य करता आलं नाही तरी स्वदेशीचं व्रत तरी प्रत्येकानं पाळलंच पाहिजे. परदेशी वस्तू आणि त्यासुद्धा चैनी खातर घ्यायच्या यासारखा देशद्रोह नाही. काही कारण नसताना तुम्ही मोटारीतून चक्रा मारीत असता.
मोटार, तिच्या टायरी, पेट्रोल, विनाकारण नाचता आणि त्यात परदेशी लोकांची भर करता. तुम्हाला म्हणे 2,500 पगार मिळतो आणि तरीसुद्धा तुमच्यावर सावकारांनी फिर्यादी केली आहेत. कुठे जातो हो तुमचा इतका पैसा? आमच्या भारत विद्यालयात MA झालेले मास्तर 30-40 रुपयांच्यावर काम करतात. जागा नाही म्हणून त्याच खोल्यात वर्ग भरवतात. पैसा नाही म्हणून त्यांची अशी तारांबळ उडते. माझ्या डोळ्यादेखत शाळेची स्वतःची इमारत होईल का असं म्हणताना पाणी येतं आमच्या बर्वे मास्तरांच्या डोळ्यात. चांगल्या माणसांना चांगल्या कामाला पैसा नाही आणि तुमच्यासारखी माणसं आधीच कोट्याधीश झालेल्या विलायती व्यापाऱ्यांची आणखी धन करतात. चांगलं का हे तुम्हीच सांगा. गोट्याच्या या बोलण्याचा नागिणी देवीच्या मनावर बऱ्याच परिणाम झालेला दिसला. त्या बोलण्यात तिखटपणा होता, तसा कळकळीचा गारवाही होता. जड झालेल्या डोक्याला अमृतांजन चोळल्यावर चुरचुरतं, पण गारही वाटतं. तशी तिची तऱ्हा झाली. उठताना तिने गोट्याचा हात आपल्या हाती घेतला आणि मोठी बहीण धाकट्या भावाशी जशी प्रेमळपणाने बोलते तशा गोड स्वरात ती म्हणाली, किती छान मुलगा आहेस रे तू. काही भलता सलता प्रकार न घडता नागिणी विश्वास मुलाखत संपली याचं सर्वांना कौतुक वाटलं, नवल वाटलं. आणि दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगच्या वेळी नागिणी देवीने गोट्याला केळी दुधाचा उपहार दिलेला पाहून तर सर्वजण थक्कच होऊन गेले. त्या दिवशीच्या शूटिंगमध्ये एक प्राणघातक अपघात घडू पाहत होता, पण गोट्याच्या समयसूचकतेने आणि साहसी वृत्तीने तो टळला. बादल आणि बिजली ही दरोडेखोर नवरा बायको पाठलाग करणाऱ्या तरुण स्वाराचा डोळा चुकवण्यासाठी झाडीत दडतात असा देखावा घ्यायचं काम चाललं होतं. त्याप्रमाणे ती झाडावर चढली. डायरेक्टरांच्या खुणेची वाट पाहत गोट्या घोड्यावर स्वार होऊन उभा होता. इतक्यात त्याच्या नजरेला तो भयंकर प्रकार पडला. बिजली म्हणजे नागिणी बसली होती. त्याच्या खालच्या फांदीवर एक भला मोठा नाग वळवळलेला दिसला. ओरडल्यास बाई दचकून खाली पडेल या भीतीने गोट्याने घोड्यावरून उडी टाकली आणि जवळच उभ्या असलेल्या एका माणसाच्या हातातली काठी घेऊन ती तोंडात धरली आणि त्या झाडावर चढण्यास सुरुवात केली. त्यानं हे काय चालवलं आहे हे कोणास कळेना. अरे हे काय असा गलका झाला, पण गोट्याने तिकडे लक्ष दिलं नाही. झाडावर जाऊन त्याने तोंडातली काठी हातात घेतली आणि निशाण धरून सापाला तडाखा लगावला. ते घायाळ झालेलं प्रकरण वळवळत खाली पडलं तेव्हा सर्व प्रकार लोकांच्या लक्षात आला. गोट्याच्या साहसाचे जो तो कौतुक करू लागला. काम संपल्यावर नागिणी गोट्यापाशी येऊन त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाली, आज तू माझे प्राण वाचवलेस. किती किती उपकार करणार आहेस रे तू माझ्यावर. गोट्या परत निघाला तेव्हा प्रद्युम्न प्राणनाथ त्याच्या हाती चेक देत म्हणाले, हे तुझे पैसे. करारापेक्षा 200 रुपये जास्त आहेत यात. ते तुझ्या यशस्वी साहसाबद्दल आहे. तो चेक माझ्या हाती देत गोट्या म्हणाला, तुम्हाला एक विचारायचं आहे. हे पैसे देऊन टाकायचं मनात आहे माझ्या. देऊया का? अरे पण कुणाला? मी विचारलं. आमच्या बर्वे मास्तरांना. गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संग्रह करायचं फार फार मनात आहे त्यांच्या. पैशापायी अडलं आहे. गोट्याची ही शाळाभक्ती आणि उदारबुद्धी मला अत्यंत समाधानकारक वाटली आणि मी तो चेक भरपाईची सही करून त्याच्या हाती बर्वे मास्तरांना देण्यासाठी दिला. 4 दिवसातच गोट्याने मला दुसरं एक आश्चर्य दाखवलं. नागिणीचे गोट्याला आलेले ते पत्र होते आणि त्याबरोबर 2,500चा चेक होता. तिने लिहिलं होतं, प्रिय बंधू विश्वास, मोठ्या माणसांनी मूर्ख बनविलेल्या तुझ्या या बहिणीचे डोळे तू उघडलेस आणि खरेखुरे जीवनदानही दिलेस. तुझे आणि तुझ्या उपकारांचे मला जन्मभर स्मरण राहील. तुझ्या माझ्या भेटीची खूण म्हणून माझा 1 महिन्याचा पगार सोबत पाठवला आहे. अनमान न करता घे. माझी खात्री आहे पैशाचा सदुपयोग कसा करावा हे पुष्कळ माणसांच्यापेक्षा तुला जास्ती कळतं. तू वारंवार भेटावास असं मला वाटतं. एखाद्या सुट्टीत अवश्य ये. परदेशी पदार्थ पाहून तुला माझी चीड येणार नाही अशी खबरदारी मी घेते आहे. तुझी बहीण नागिणी देवी.
हा चेकही बर्वे मास्तरांच्याकडे पोचता झाला हे काय सांगायला पाहिजे. तर असा हा गोट्या. आता बघूया तो शाळेचं काय कसं काय ऋण फेडतोय तो पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.